शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर हे निसटत्या अंतराने विजयी झाले। त्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबता थांबत नाहीयेत। यातच आता मतमोजणीच्या वेळेला मतदान केंद्रावर असलेल्या वायकर यांच्या शालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे वायकर यांच्या विजयावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापलंय। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांचा अवघ्या 48 मतांनी विजय झालाय। पण आता मतमोजणीच्या दिवशी वायकरांशी संबंधित व्यक्ती ही मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलंय। मंगेश पंडलीकर असं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आणि ती व्यक्ती वायकरांचा शालक असल्याची तक्रार हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी केली आहे। निकालाच्या दिवशी झालेल्या प्रकाराची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांनाही करूनही त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप शहांनी केलाय। मंगेश पंडलीकर हे सतत फोनवर बोलत असल्याचा आरोप हा शहांनी केलाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। मैंने 4 तारीख को जो कंप्लेंट डाला था वनराय पुलिस स्टेशन में, आज की तारीख में हमको ये पता चला है कि हमारा कंप्लेंट होते हुए एफआईआर तहसीलदार की तरफ से किया गया इस तरह से, और हमको विटनेस बनाया गया है। अर्जी जब भी हमारा है, हमारे नाम से एफआईआर होना चाहिए, तो राजभर साहब जो इंचार्ज है उन्होंने बोला कि आपको एफआईआर का कॉपी नहीं दिया जाएगा। पहिली गोष्ट तर भरत शहाने माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती। सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे, मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या। त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहाने माझ्याकडे केली नव्हती। 4 जूनच्या या तक्रारीची दखल तब्बल 10 दिवसांनंतर घेण्यात आली आहे। पण पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलाय। एफआयआर मध्ये रवींद्र वायकरांसह त्यांची मुलगी प्राजक्ता वायकर या दोघांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलाय। वापरलेला फोन वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बोटांचे ठसेही घेण्यात आलेत। वनराई पोलिसांनी आरोपी मंगेश पंडलीकर आणि निवडणूक आयोग एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांना नोटीस जारी केली आहे। दरम्यान जबाब नोंदवण्यासाठी न आल्यास अटक वॉरंट जारी केला जाईल असा इशारा वनराई पोलिसांनी दिलाय। या प्रकरणात पहिल्यांदाच ईव्हीएमच्या ओटीपीचा उल्लेख झालाय। त्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनीही सवाल उपस्थित केले। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या वंदना सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळून लावले। जो नई बात आई कि मोबाइल फोन का ओटीपी जनरेट करने के लिए उपयोग होता है और उस ओटीपी से इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खोले जाते हैं, ये सब नई बातें हैं। ये कहाँ से ओटीपी वगैरह की बात आएगी? और साथ ही में इलेक्ट्रॉनिकली ट्रांसमिटेड वोटर सिस्टम जो हमारे सर्विस वोटर्स हैं उनके लिए ये जो ETPBS करके जो सिस्टम प्रणाली है, इसका भी हमने पहले कभी जिक्र नहीं सुना था। ईव्हीएम आहे, ईव्हीएम इज अ स्टँड अलोन सिस्टम। त्याला अनलॉक करायला कुठलाही ओटीपी लागत नाही। ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात, डिजिटल सिस्टम आहे। देयर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम। ईव्हीएमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा, आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो, आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो। रवींद्र वायकरांच्या याच प्रकरणाचा धागा धरत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप केलेत। राहुल गांधी, वायकरांचे नाव ईव्हीएम घाव। भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे। कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही। आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते। जेव्हा एखाद्या संस्थेला जबाबदारी सांभाळता येत नाही तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। राहुल गांधींसह विरोधकांनी ईव्हीएम हॅकिंगचा केलेला आरोपही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय। ईवीएम हैक नहीं हो सकता। ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है। ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है। ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है। दरम्यान उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या वंदना सूर्यवंशी यांनी सीसीटीव्ही फुटेज बाबतच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिलंय। सीसीटीव्ही फुटेजेस देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय।
दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रकरणी कोर्टात धाव घेण्याचा इशारा दिलाय. निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमची संवैधानिक लिफाफे असतात, CU, BU जे काही EVM आहेत ते आणि CCTV हे त्यातलाच एक एव्हिडन्स आहे आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरशिवाय, कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीये. ते कस्टडीत आहे DA. तो 10वी जागा आपली उत्तर पश्चिमची आपण जिंकलेला आहोत. त्यांनी जरी चीटिंग केली, चोरी केली तरी कोर्टात जाऊन आपण जिंकणार आहोत. आज पण पेपरमध्ये आलेलं आहे की मिंदे गँगचं कोणतरी तिथे फोन घेऊन होतं EVM काही वापरण्यासाठी. बरोबर, ती केस आपण करत आहोत. 10 आपली जागा 10वी येणार आहे. वायकरांसह त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांचे हे आरोप रवींद्र वायकरांसह मुख्यमंत्र्यांनीही फेटाळून लावलेत. वायकर साहेब, खरंच तुमच्या अंतर्मनाला असं वाटतं का की तुम्ही जिंकलायत? वायकर साहेब, असा विजय काय कामाचा, जो विजय घेऊन तुम्ही जिथे कुठे जाल लोक कायम तुमच्याकडे तुम्ही पराभूत आहात अशाच नजरेने बघत राहतात. तिथे किती जणांकडे मोबाईल होते, या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे ते काय ते बसेल ना. म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का EVM मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं हा रेडीचा डाव चाललाय त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावंसं वाटत नाही. तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा EVM वर संशय घेतला नाही, फक्त रवींद्र वायकर यांच्या EVM वर संशय घेता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय. हे खोटं बोला पण रेटून बोला, हे जास्त काळ चालणार नाही. रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रवींद्र वायकरांच्या विजयावर ठाकरे तसंच मवियाकडून अगदी पहिल्या दिवसापासून संशय उपस्थित केला जातोय. आता या प्रकरणात वायकरांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा नोंदवला गेलाय, पण त्यानंतरही आरोपांची राळ उठल्यानं या प्रकरणात पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.